कधी कधी आपल्याला असं होतं की भाज्या वगैरे बनवायचा कंटाळा येतो किंवा काय भाजीला बनवा असा प्रश्न पडतो. तर अशा वेळेस ना तुम्ही भाजीला वगैरे काय नसेल ना तर झटकीपट असा टेस्टी चवदार मस्त झणझणीत असा चण्याच्या डाळीचा डाळकांदा बनवू शकता. इतर डाळीपेक्षा ना चण्याच्या डाळीचा डाळकांदा ना इतका स्वादिष्ट खमंग लागतो आणि बनवायला सोपा आहे. अगदी मी आमच्या घरची सोपी पद्धत तुम्हाला दाखवते. म्हणजे पूर्वीपासून माझी आई वगैरे माझी आजी वगैरे असेच बनवायचे सिंपल पद्धतीने आणि तेच माझ्या लक्षात आहे. तर बघू शकता मस्तपैकी इकडे मी चण्याची डाळ घेतलेली आहे. ही 250 ग्राम म्हणजेच अंदाजे पाव किलो डाळ ही मी शिजून घेतलेली आहे. झटकीपट बनवायचं असेल तर चण्याची डाळ ही शिजूनच घेणं योग्य आहे. तर मी चण्याची डाळ शिजून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही ही डाळ भिजून सुद्धा घेऊ शकता. 1-2 तास भिजून घ्यायची आणि वेळ नसेल तर मग ही शिजून घेऊ शकता तुम्ही. 10-15 मिनिटात शिजून जाते. म्हणजे 1-2 तास भिजत ठेवण्यापेक्षा शिजवलेली उत्तम आहे, झटकीपट होते. ते बघा शिजवलेली आहे डाळ मस्त नरम सॉफ्ट झालेली आहे आणि आपली ही भाजी म्हणजे डाळकांदा अगदी झटकीपट होणार आहे. तर कढाईमध्ये आपण तेल तापत ठेवायचं. खूप छोटी आणि सिंपल रेसिपी दाखवते. तेल तापत ठेवलं, याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. इकडे आपल्याला लसूण अद्रक वगैरे काही टाकायचं नाही. अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आता डाळकांदा म्हणलं की याच्यामध्ये कांद्याचा वापर चांगला करायचा. त्याचं नावच आहे डाळ आणि कांदा, म्हणजे कांद्याचा टचअप हा खूप गरजेचा आहे. याच्यामध्ये मी 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत. इकडे बघू शकता बारीक चिरून घ्यायचे 2 कांदे मोठे तरी. हे बघा आता मस्तपैकी आणि कांद्याशिवाय ना डाळकांद्याला चवच नाही, त्यामुळं 2 कांदे इकडे मी चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इकडे टाकणार आहोत हिरव्या मिरच्या. हा डाळकांदा जो आहे तो लाल मसाल्याचा सुद्धा बनला जातो, हिरवी मिरचीचा सुद्धा बनला जातो. लाल मसाल्याचा सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त कांदा टमाटर तेलामध्ये फ्राय करायचं, मिरची स्किप करा. पण मला ना डाळकांदा म्हटलं की हिरव्या मिरचीचाच आवडतो आणि मसाल्याचा जो डाळकांदा असतो तो रश्शावाला करते मी चण्याच्या डाळीचा, म्हणजे भातासोबत वगैरे खाता येतो. हा मला सुक्का बनवायचा आहे. आता बघा कांदा चांगला परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या. तिखट झणझणीत स्पायसी अशा मिरच्या मी टाकल्यात, कारण डाळकांदा असा झणझणीत झाला पाहिजे. त्यानंतर मी 1 छोटा टमाटर इथे कट करून टाकलेला आहे. तुम्ही आवडीनुसार कमी तिखट मिरच्या वापरू शकता. तर चांगलं कांदा टमाटर आणि मिरची जिऱ्यासोबत तेलामध्ये परतून घेऊया. म्हणजे पहिलं काय व्हायचं माहिती आहे का, भाजीला काय नसलं ना तर आई लगेच अशी झटकीपट डाळकांदा वगैरे करून अशी मस्त बेत बनवायची. एकदम छान लागायचा. भूक लागलेली असायची आणि झटकीपट बनवते, मग मस्त पोट भरून जेवायचो. तर आजही तसंच होतं. कधी काय भाजीला सुचलं नाही की असे डाळकांदा वगैरे बनवतो. रोज रोज सुद्धा भाजीचा एक वेगळाच प्रश्न असतो की बनवायचं काय. असतं सगळं, पण आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय बनवायचं. मग अशा वेळेस या भाज्या आपल्याला सोप्या पडतात. आता कांदा टमाटर मिरची आपली परतून झाली. याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकायचे. चवीनुसार मीठ इकडे मी टाकून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा 1 चमचा हळद टाकायची. हळद थोडीच टाका. तिकडे मी अर्धा चमचा हळद टाकली. त्यानंतर मी इथं अर्धा चमचा धना पावडर टाकला आहे आणि इकडे शेवटला टाकायचं आहे गरम मसाला. 1 चमचा इकडे मी गरम मसाला टाकते. बस लाल मसाला जर करायचा असेल तर मिरची स्किप करायची, बाकी सेम प्रोसेस ठेवायची. आणि इकडं जिथे मी हळद वगैरे टाकले ना तिथे लाल मसाला ॲड करा. बस आता हे चांगलं तेलामध्ये बघा कसं खमंग असं परतून निघत आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे. तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. स्लोच गॅस ठेवायचा, जास्त काय हाय फ्लेम वगैरे करायची नाही. आता हे सगळं परतून झालं व्यवस्थित का मग आपण याच्यामध्ये शिजवलेली जी चण्याची डाळ आहे ती टाकून घ्यायची. उरलेलं थोडंसं शिजवलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं. म्हणजे कसं होतं कधी कधी डाळ ही थोडीशी कच्ची असतेच शिजवल्याच्या नंतर, त्यामुळे ती कवर होते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण मसाल्यासोबत, कांदा टमाटर मिरचीसोबत चांगले मिक्स करून घेऊया. पूर्ण चण्याच्या डाळीला हा मसाला कोट झाला पाहिजे, म्हणजेच पॅक झाला पाहिजे. पाहू शकता हे अगदी थोडंसं रस्सा जो राहिला ना तो डाळीला आता शिजून घेईन. माझी जो पण काही उरलेला कच्चापणा आहे तो कवर होतो. आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही. अगदी थोडंसं 1 अर्धा चमच्याच्या अंदाजाने पाणी आहे.
हे बघा, हे असं त्या पाण्यामध्ये ही उरलेली डाळ शिजली जाते आणि एक चव पण उतरत जाते. मग असं मिक्स करायचं. बघा, जशी जशी वाफ भेटते तशी तशी आपली चण्याची डाळ अजूनही फुल्ली चाललेली आहे. अजिबात चिकटपणा नाही, काय नाही, मोकळा सुटसुटीत असा हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा तयार होत आहे. खूप फेवरेट आहे माझा हा डाळकांदा. परत एकदा झाकण ठेवायचं, असं 1-2 वेळा फक्त वाफा द्यायच्या स्लो गॅसवर आणि मग ही आपली डाळकांद्याची रेसिपी तयार होते. हे बघा कसं दाटसर मस्त होत चाललेला आहे. थोडासा रस्सा आहे तो सुद्धा आता कमी होईल. हा पूर्णपणे सुक्का डाळकांदा केलेला आहे, अगदी थोडासा ओलावा आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर सारी आणि लगेच मिक्स नाही करायची. कोथिंबीरचा थोडासा फ्लेवर उतरून द्यायचा, त्यासाठी कोथिंबीरची लेअर करायची आणि मग झाकण ठेवायचं. हे मी प्रत्येक भाजीमध्ये करते. आणि मग झाकण काढायचं आणि मग त्यानंतर ही सगळी कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करायचं. टाकल्या काय होतं ना, कोथिंबीर वरून टाकली ना तर त्याचा जो एक फ्लेवर निघतो ना वाफेमध्ये, तो सेट होतो भाजीला. आणि आता बघा, सगळी कोथिंबीर मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि हा आपला डाळकांदा झालेला आहे तयार खाण्यासाठी गरमागरम. एक झाकण ठेवते, गॅस बंद करायचा आता. आणि बघा मस्त आपला हा डाळकांदा किती छान सुक्का फटफटीत आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे. जो पण रस्सा तुम्हाला दिसत होता तो सुद्धा आता कमी झालेला आहे, म्हणजे आपली डाळ त्यांनी शिजून घेतलेली आहे. हे बघा किती मोकळा सुटसुटीत असा हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा झाला आहे तयार. गरमागरम आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया भातासोबत खायला. त्यामुळे थोडासा याच्यामध्ये मी ओलावा ठेवला आहे, अगदीच ड्राय नको. तर आपला तयार झालेला आहे हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा. थंडगार वातावरणामध्ये असं गावरान जेवण, झणझणीत चण्याच्या डाळीचा डाळकांदा असेल ना, अप्रतिम मस्त वाटतं खायला. ज्वारीची कडक भाकरी किंवा बाजरीची कडक भाकर करताना ती याची चव इतकी भारी लागते ना, कॉम्बिनेशन खूप छान होतो चपात्यापेक्षा तरी. आणि गरमागरम भातासोबत पण ना याला मिक्स करून खाऊन बघा, इतकं मस्त वाटतं. सोबत लोणच्याची फोड, कांद्याची पात, पापड वगैरे घेऊन मस्त याचा आस्वाद घ्या गरमागरम. सगळे आपले मटण चिकन फिके पडतात, हे असे साधारण गावरान जेवण इतके भारी वाटतात. तर तसाच आज मूड झाला, चण्याच्या डाळीचा डाळकांदा केलेला आहे. असेच वेगवेगळ्या डाळीचे पण असे प्रकारचे डाळकांदा होतात, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत राहीन. आजची ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्की करा. अशा वेळेस ज्यावेळेस कमी वेळ असेल आणि सुचत काय नसेल, चण्याची डाळ थोडीशी भिजून किंवा शिजून घ्यायची. झटकीपट टिफिनला सुद्धा बनवू शकता. रात्री उशीर झाला जेवणाला त्यावेळेस सुद्धा तुम्ही याला बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आपली ही सिंपल सोप्या पद्धतीने बनवलेली चण्याच्या डाळीचा डाळकांदा? असे छान छान मस्त मस्त नाश्ता रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.